नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आत्मा नाबार्डे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मुंबई पुरस्कृत आणि मीडिया पार्टनर आकाशवाणी पुणे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठे पीक प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शन ग्लोबल ॲग्री पीक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन पीक परिसंवाद 2017 नारायणगाव येथे होत आहे. या प्रदर्शनाबाबत कशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे याबाबतचा आढावा आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी घेतला आहे. पाहूयात विस्ताराने. नमस्कार, मी धनेश पडवळ. आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती आहोत. या ठिकाणी प्रक्षेत्रावरती आम्ही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी केलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या फळबागा या ठिकाणी लावलेल्या आहेत. फळबागांचे वेगवेगळे प्रात्यक्षिक या ठिकाणी आहेत. सर्व प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी उत्पादित करण्यात आलेला आहे. ह्या भाजीपाला पिकांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. तसेच या ठिकाणी पशुसंवर्धनविषयी भरपूर माहिती प्रात्यक्षिकं उभी केलेली आहेत, ज्यामध्ये मुक्त गोठा आहे, हँड टच फ्री म्हणजेच मशीन पद्धतीने दूध काढण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेलं आहे. तसेच मुक्त गोठा जनावरांना त्यांचं योग्य व्यवस्थापनासाठी मुक्त गोठ्याची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जनावरांच्या आंबवणावरील खर्च कमी होऊन दूध उत्पादनावरचा खर्च कमी व्हावा यासाठी ॲझोला हे शेवाळवर्गीय खाद्याची या ठिकाणी निर्मिती करण्यात येते. तसेच हायड्रोपोनिक्स चारा, माती आणि जमिनीशिवाय फक्त पाण्याच्या साहाय्याने उत्पादित करता येणारा हायड्रोपोनिक्स चारा ह्या ठिकाणी बनवण्यात येतो. जनावरांना फिरता यावं, त्यांचे व्यवस्थित ग्रूमिंग व्हावं यासाठी ब्रशच्या साहाय्याने ॲटोमॅटिक यंत्रणा ह्या ठिकाणी आहे. तसेच आपल्याकडे शेळ्यांच्या विविध जाती या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सिरोही, सोजतचे बोकड आहेत. तसेच उस्मानाबादी, संगमनेरी, सानेन या जातींच्या शेळ्याही या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुक्कुटपालनातीलही युनिट आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गिरिराज, वनराज, कडकनाथ आणि श्रीनिधी जातीच्या वेगवेगळ्या कोंबड्यांची पिल्ले व कोंबड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. शेतकऱ्यांसाठी भरड धान्य प्रकल्पाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. गांडूळ खत प्रकल्प तसेच नाडेप कंपोस्ट हे शेणखतावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच रेशीम उद्योग हाही या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. वेगवेगळ्या चारा पिकांची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. हे सर्व प्रोजेक्ट आम्ही शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी केलेले आहेत. तसेच आमच्याकडे जे ॲग्री डिप्लोमा पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत आम्ही या प्रकल्पाचे कामकाज या ठिकाणी चालवतो, जेणेकरून इथे शिकायला येणाऱ्या मुलांना तांत्रिक शिक्षणाबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजही त्यांना उपलब्ध होईल. अशा स्वरूपाचं सर्व शिक्षण कृषी संलग्न आणि कृषी संलग्न जे पूरक धंदे आहेत, या सर्वाचं शिक्षण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतो. या सर्व प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेटावी यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत 6, 7, 8 जानेवारी 2017 रोजी ग्लोबल ॲग्री हे एक मोठं एक्झिबिशन आणि पिकांचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असलेलं एक्झिबिशन या ठिकाणी आम्ही भरवण्यात आलेलं आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, या प्रदर्शनात व्हिजिट देऊन सर्व प्रकल्पांची माहिती घ्यावी व आपल्या आर्थिक उन्नतीसाठी याचा फायदा करून घ्यावा. धन्यवाद. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी मोठं कृषी प्रदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ह्या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. प्रामुख्याने
प्रत्येक विभागाचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. मग त्यामध्ये शेती असेल, कोंबड्या असतील, जनावरं असतील, सगळ्याच प्रकारची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. माझ्यासोबत ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष पाटे जे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी काय 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 नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीचं त्यांचं प्लॅनिंग आहे, किती दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. पाटे साहेब काय सांगाल? या ठिकाणी विविध कोबी आणि फ्लावरचे 5-6 वेगळ्या व्हरायटी प्लांटेशन केलेलं आहे आणि त्या प्लांटेशनमधून शेतकऱ्यांना आम्ही दाखवू इच्छितो की आपण जर अशी व्यवस्थित शेती केली तर त्यामध्ये आपल्याला 2 पैसे मिळू शकतील. त्याकरता आणि या पाठीमागची प्रदर्शनं होतात, ती नुसती प्रदर्शनं होतात, परंतु आम्ही प्रॅक्टिकली शेतकऱ्यांकरता या ठिकाणी मुद्दाम होऊन वेगवेगळे ज्या ह्या व्हरायटी लावलेल्या आहेत त्याचं शेतकऱ्यांनी समक्ष येऊन पाहावं अशी आमच्या मनातनं प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्याकरता आम्ही मुद्दाम होऊन ह्या कोबी व फ्लावरच्या वेगवेगळ्या 6 व्हरायटी या ठिकाणी लावलेल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्राचा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारची प्रदर्शनं होतात, त्या ठिकाणी फक्त व्याख्यानं दिली जातात, या ठिकाणी मात्र प्रात्यक्षिक दाखवलेली आहेत. आपण याबाबतची अधिक माहिती ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलजी मेहरसाहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर BS राजपूत, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव. कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव ये ठिकाणी 3 दिवसीय जो है कृषि प्रदर्शन व पीक परिसंवाद आयोजित किया गया है, जिसमें इस साल जो हम लोगों ने जो है जो थीम रखी है वो शेतकारियों की 2022 तक कैसे जो है डबल इनकम हो, इस थीम पर आधारित ये जो है कृषि प्रदर्शन आयोजित किया जा रहा है. इसमें 28 यानी 28 यानी पीक प्रात्यक्षिक व कृषि से संलग्न उद्योग प्रदर्शन इसमें रखे गए हैं, जिसमें कि शेतकारी जो है कृषि के साथ साथ जो कृषि के सहायक धंधे हैं अपनी जो है आय को 2022 तक कैसे जो है डबल किया जा सकता है, इसी थीम के आधार पर यह जो है प्रदर्शन आयोजित किया जा रहा है, जिसमें विविध पीक पर जो है परिसंवाद भी आयोजित किया गया है, जिसमें ऊस है, डाड़िम है, टोमेटो है, साथ में जानवर संबंधी और महिला उद्योग संबंधी व अन्य जो है जो प्रमुख पीक है उस पर जो है प्रदर्शन और पीक संवाद आयोजित किया जा रहा है, जिससे विविध प्रकार के जगह जगह के बाहर के साइंटिस्ट जो वैज्ञानिक हैं वो भी जो वैज्ञानिकों का भी जो लाभ शेतकारी बंधु जो लें. और जो प्रदर्शन है, प्रदर्शन में यहाँ जो नवीन तकनीकी है वो तकनीकी जो है शेतकारियों तक कैसे पहुँचे, यह प्रदर्शन का इसका मुख्य उद्देश्य है. इसमें ये नेशनल लेवल का प्रदर्शन है, जिसमें यानी महाराष्ट्र के बाहर से भी शेतकारी जो है काफ़ी संख्या में आएंगे और इस प्रदर्शन का लाभ लेके जो विभिन्न प्रकार की यूनिट जो है यहाँ पे जो 80 एकड़ का प्रक्षेत्र है इसमें लगाई हुई है, और उस प्रक्षेत्र की जो यूनिट है उन यूनिट में यानी कृषि से संबंधित मत्स्य पालन है, मधुमक्खी का पालन है, या जो है आपका शेड़ी पालन है, मेढ़ी पालन है, व अन्य जो है जो व्यवसाय है खेती से संबंधित वो सभी प्रात्यक्षिक जो है दिखाए गए हैं. उसका जो है शेतकारी यानी कम लागत में जास्त से जास्त कैसे जो है फायदा ले, ये जो है थीम इस बार रखी गई है. ये प्रदर्शन में कम से कम जो है 40 से 50 हज़ार जो है शेतकारी 3 दिवस में जो है विजिट करेंगे, और इसका लाभ जो है यानी आसपास के जो है जिलों के शेतकारी व महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के शेतकारी इसका जो है भरपूर लाभ उठाएंगे, ऐसी आशा करता हूँ.
नमस्कार, मी अनिल मेहर, चेअरमन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपणा सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती करतो की 6, 7, 8 जानेवारी रोजी ग्लोबल ॲग्रीचं प्रदर्शन या ठिकाणी भरत आहे. या प्रदर्शनामध्ये आज महाराष्ट्र शासनाचं कृषी खातं, नाबार्ड, नंतर RCF, रिलायन्स इत्यादी विविध बँका यांच्या सौजन्याने या ठिकाणी प्रदर्शन भरत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक बघण्याकरता म्हणून प्रात्यक्षिकं या ठिकाणी सगळ्या प्रकारची प्रात्यक्षिकं आहे. भाजीपाल्याच्या पिकापासून तर फळ पिकापर्यंत, त्याचप्रमाणे ऊस, गहू, हरभरा इत्यादीची सर्व प्रात्यक्षिकं या ठिकाणी दिसणार आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये गायीचे संगोपन, शेळ्या पालन, कुक्कुटपालन, रेशीम किडा उत्पादन, त्याचबरोबर गांडूळ खत निर्मिती, त्याचबरोबर खतं कशी सेंद्रिय पद्धतीची शेतीमध्ये स्वतःच्या शेतामध्ये सेंद्रिय खत कसं तयार करावं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. पिकांच्या करता म्हणून असणाऱ्या याच्यामध्ये जनावरांच्या करता पीक संरक्षण बरोबर पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून यांत्रिकरण, निरनिराळ्या प्रकारची यांत्रिक अवजारे बैलजोडीच्या साहाय्याने करावीची यांत्रिकरण, त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या साहाय्याने करावे यांत्रिकरण व फवारणीचं तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात दिसणार आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांचे स्टॉल्ससुद्धा उभारणार आहोत. त्या स्टॉलमध्ये विविध प्रकारची शेती करता लागणारी पूरक उत्पादने या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकामध्ये विशेष मार्गदर्शन करण्याकरता मग कांदा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, नंतर मार्केटिंग पणन ज्याला व्यवस्थापन म्हणतो ते व्यवस्थापन कसं करायचं, शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकापर्यंत जाण्याकरता नेटवर्किंग कशा प्रकारचं असेल, या सर्व बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारे जे शेतीचं पीक कर्ज आहेत, शेती करता लागणारे मध्यम स्वरूपाचे कर्ज आहेत, त्याकरता बँकासुद्धा या ठिकाणी येणार आहेत. त्या बँकांच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांना जाणार आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती, निर्णय मिळणारी अनुदानं हे कशा पद्धतीने मिळणार आहेत या बाबतीत मार्गदर्शन होणार आहे. कृषी खातं या ठिकाणी सक्रिय असून कृषी खात्याच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून 6, 7, 8 रोजी ग्लोबल ॲग्री प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. या नावातच एक जागतिकीकरणाचाच आम्ही भाग या ठिकाणी नमूद करत आहोत की शेतकऱ्यांना आता ग्लोबल आपला ॲग्रिकल्चर झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातनं जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरातील शिरूर, त्याचप्रमाणे वडगाव, मावळ, मुळशी या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचे शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्या प्रकारची यंत्रणा कशी असते आणि कशा प्रकारे काम शेतकऱ्यांना करायचं याचा प्रात्यक्षिक अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. ते मी शेतकऱ्यांना सर्व विनंती करतो की आपण बहुसंख्य हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपण आपलं या ठिकाणी असणारे प्रश्नांचं सोडून करून घेण्याच्या दृष्टिकोनातनं या प्रदर्शनाकडे बघावं एवढं मी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहे. धन्यवाद. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र सुरू करून जवळजवळ 6 वर्ष झालेले आहेत. या कृषी केंद्राचा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. दरवर्षी ग्रामोन्नती मंडळ या कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. जानेवारी 6 ते 8 ह्या 2-3 दिवसामध्ये कृषी प्रदर्शन भरवलं जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकल्पाची माहिती मिळणार आहे. शेती कशी करायची, जनावरं कशी पाळायची किंवा शेती संदर्भीय जे काही उपक्रम आहे याबाबतची सगळी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे मिळणार आहे. माझ्यासोबत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलजी मेहर साहेब आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवला जाणार आहे. मेहर साहेब काय सांगाल? या ठिकाणी आपण
पिकाचं प्रात्यक्षिक दाखवते. तर नुसते जाती न दाखवता पिकाच्या ज्या लागवडीच्या पद्धती आहेत त्या पद्धती या ठिकाणी आपण ह्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. टोमॅटोच्या पिकाच्या 6 प्लॉट्स या ठिकाणी आहेत. 6 प्लॉटमध्ये काय, एक ठिकाणी मल्चिंग आहे, एक ठिकाणी ड्रिप इरिगेशन आहे, एक ठिकाणी निरनिराळे कीड जे काही पिकावर येते त्याचं कशाप्रकारे ऑर्गॅनिकली त्याचा कंट्रोल करायचा त्याच्या संदर्भात माहिती आहे. काही ठिकाणी त्याला स्टेकिंग म्हणजे ज्याला आधार कसा द्यायचा त्याच्या संदर्भात आहे. या पद्धतीचं आहे. काही ठिकाणी मॅजिक मल्चिंग पेपर वापरलेला आहे. म्हणजे ह्या जाती वापरून आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा आमचा हेतू आहे. आणि हा हेतू करत असताना या ठिकाणी ज्याप्रमाणे भाजीपाल्याची जी पिकं आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण यासमोर जे नेट हाऊस पाहताय त्या नेट हाऊसमध्ये ढोबळी मिरचीचं सुद्धा पीक केलेलं आहे. त्या ढोबळी मिरची बघा नेट हाऊसमध्ये का करायचं, ते बारीक बारीक जे इन्सेक्ट आहेत ते इन्सेक्ट त्या ठिकाणी येऊ नयेत, किडे येऊ नयेत, या दृष्टिकोनातनं कीड नियंत्रणाकरता म्हणून त्या नेट हाऊसचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो व शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फळबागा आहेत, डाळिंब आहे, त्याच्याप्रमाणे सीताफळ आहे, अंजीर आहे, आंबे आहेत. या ठिकाणी सुद्धा आपण लागवडी केलेल्या आहेत. या ठिकाणी समोरची जी टेकडी आहे या ठिकाणी कंटूरच्या पद्धतीने आंब्याची रोपं लावलेली आहेत. त्या ठिकाणी आता कलमं पावसाळ्यामध्ये भरली जातील पावसाळ्यानंतर आणि त्या ठिकाणी आंब्याची आपल्याला बाग दिसेल. त्या ठिकाणी केसर असेल, हापूस असेल, ज्या काही प्रामुख्याने बाजारात चालणाऱ्या निरनिराळ्या जाती या ठिकाणी आपण लावलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण या ते उताराची जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी आपण ॲटोमायझेशन केलेलं आहे आणि हे ॲटोमायझेशन ड्रिपच्या माध्यमातून केल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचं सुद्धा नियंत्रण करून योग्य त्या पद्धतीचं पाणी त्या रोपांना मिळतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्याचप्रमाणे ऊससुद्धा आपण पीक घेतलेलं आहे. तर ऊसामध्ये आता आधी 8000 म्हणून एक नवीन जात आलेली आहे. त्या जातीची रोपंही आपण या ठिकाणी करतो आणि ते 8-10 हजार रोपं शेतकऱ्यांना उपलब्ध आपण करून देणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून आपलं उत्पादन वाढवावं ही त्याच्या मागची भूमिका आहे. त्याचबरोबर बहार नियोजनामध्ये डाळिंबाचा सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे. डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला प्रात्यक्षिक बघता येईल की त्याच्यामध्ये फळधारणा चांगल्या प्रकारे कशी होईल आणि पिकाचं नियोजन कशा प्रकारचं केलं जातं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडं सीताफळ हे पीक आपल्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. सीताफळाच्या बागेचं सुद्धा फळ नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे अंजीर या प्रयोग अवस्थेमध्ये आपण केलेलं आहे. पुरंदर जिल्ह्यात जसा अंजीर होतो पुरंदर तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे जुन्नरचं सुद्धा हवामान अगदी अंजिराला योग्य आहे असे गेल्या काही 5-6 वर्षामध्ये केलेल्या प्रयोगातून निष्पन्न झालेलं आहे. तर त्याचाही प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. मेयर साहेब, गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र सुरू झालेलं आहे. शासनाने अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा काय होतो? तर या ठिकाणी शेतकऱ्यांना एकतर आम्ही तंत्रज्ञान देतो. तंत्रज्ञानाच्या बरोबर त्याला आपण लागणारी जी जीवाणू खतं आहेत ती पण आपण त्यांना देतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये घरामध्ये शेतीमध्ये सेंद्रिय खत कसं उत्पन्न करावं त्याचंसुद्धा प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवतो आहे. आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्व कचरा या ठिकाणी गोळा करून आणतो आणि त्या गोळा करून आणून त्याची प्रक्रिया करतो. ती प्रक्रिया केलेलं खत अतिशय उत्कृष्टपणे त्याचे निकाल रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. तेही आम्ही वापरण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो आहे की आपल्या शेतातीलच आपण पानपाचोळा गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया केली तर आपल्याला विकत खत न आणता आपल्या शेतातसुद्धा जे उत्पन्न निघतं त्या उत्पन्नातला उर्वरित शेष भाग जो आहे तो आपण पीक संपल्यानंतर जो टाकून देतो त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर त्याच्यापासून उत्तम प्रकारचं खत शेतकऱ्यांना मिळू शकतं आणि त्याचा वापर काही शेतकरी करून राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरभऱ्याच्या काही जाती आपण आणलेल्या आहेत विद्यापीठाकडनं की त्या हरभऱ्याच्या जाती कारण सध्या डाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण तर पाहता की जवळजवळ डाळ 2000 रुपयाच्या किलो, तूर डाळ केवढी महाग झाली, 200 रुपये 300 रुपये किलो आहे. तर शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी तूर डाळ नंतर हरभऱ्याची डाळ याचंसुद्धा आम्ही प्रात्यक्षिक या ठिकाणी करतो आहे. सोयाबीनसारखं पीक आहे जे पीक आज शेतकरी नगदी पीक म्हणून करायला लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काडी कचरा साफसफाई कशी करायची, स्वच्छ कसं करायचं, त्याचबरोबर त्या सोयाबीनपासून इतर पदार्थ काय काय आपण करू शकतो. म्हणजे आपण भाजलेले जसे शेंगदाणे घेतो त्याचप्रमाणे रोस्टेड सोयाबीनला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रकारे प्रोटीन्स मिळतात. मेयर साहेब, तुम्ही दरवर्षी या कृषी केंद्रामार्फत प्रदर्शनं भरवत असता. याही वर्षी कृषी प्रदर्शन आहे ते कधी सुरू होणार आहे, उद्घाटनाला कोण असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा काय फायदा असणार आहे?
तर ह्या उद्घाटनाकरता आमचं नियोजन 6 तारखेचं नियोजन आहे. दुपारी 2 वाजता तो कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कृषी मंत्री, सहकार मंत्री, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार सोनावणे, नंतर आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार आढळराव पाटील हे येणार आहेत. आणि या प्रकारे कार्यक्रम भरगच्च राहणारे कृषी खात्याचे आयुक्त यावेळेला येणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमाला सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी स्वतः येणार आहेत. अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना सहकारातनं सुद्धा मार्गदर्शन करायचं आमची इच्छा आहे. पणन मंडळांनी यावेळेला विशेष सहभाग घेतला आहे वाणीसाहेब, आणि त्या पणन मंडळाचा इथे येण्याचा उद्देश असा की थेट मार्केटिंगची जी संकल्पना आज शेतकऱ्यांची आहे, शेतकरी ते ग्राहक, तर ही संकल्पना इथे राबवण्याची आपण सुरुवात झालेली आहे आणि त्याला बळकटीकरण करणं पाहिजे. शेतकऱ्यांपर्यंत विविध पणनच्या योजना शेतकऱ्यांना डायरेक्ट कळल्या पाहिजेत आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा. मेयर साहेब, अनेक ठिकाणी जी प्रदर्शनं भरतात ती वस्तूंची भरतात, व्याख्यानं दिली जातात. तुम्ही मगाशी म्हणाले की याच ठिकाणी आम्ही डेमो देणार आहोत. शेतकऱ्यांना याचा बेनिफिट कसा होईल? नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी जे वापरलं गेलेलं आहे ते प्रात्यक्षिक मगाशीच मी आपल्याला सांगितलं की टोमॅटोच्या 6 जाती जरी इथं असल्या तर जातीपेक्षा या ठिकाणी निराळी लागवडीची मशागतीची पद्धत आहे. ती पद्धत मुळात दाखवून शेतकऱ्याने ह्या हंगामामध्ये ह्या पद्धतीचा वापर केला तर आपलं उत्पादन चांगलं येतं आणि खर्चातसुद्धा बचत झाली पाहिजे वाणीसाहेब. आणि पिकावर पडणारे रोग आणि कीड ह्याच्याकरता जो औषधाचा खर्च होतो तो कमी झाला पाहिजे. की आता दिवसेंदिवस आहे ना, कमी औषधाचे अवशेष असलेले भाजीपाला, फळं ही ग्राहक पसंत करतो आणि आपल्या देशाची गरजसुद्धा ती आहे. तर त्या दृष्टिकोनातनं कमीत कमी औषधावरती पिकाचं नियंत्रण कसं करायचं याचंही प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय आपण. नैसर्गिक शेती सध्या लोकांमध्ये फार एक लोकप्रियता होते. आपल्या मार्फत असा काही प्रयोग होतोय का? आम्ही या दृष्टिकोनातनं एक विचार असा मांडतो की नैसर्गिक शेती म्हणजे याचा अर्थ आम्ही जो अभिप्रेत धरला आहे की तुमच्या जवळ जे आहे जमिनीमध्ये ते पिकाला मिळालं पाहिजे, ती नैसर्गिक शेती झाली. मग ते देत असताना ज्या गोष्टीची त्याला मिळवण्याकरता निसर्गाची अनुकूलता निर्माण करण्याकरता म्हणून मल्चिंग आहे. मल्चिंगमध्ये काय पाणी धरून ठेवतं. पाणी धरून ठेवलं की जमिनीमध्ये आर्द्रता राहिली की त्या ठिकाणी पिकाला कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला पीक घेता येतं. म्हणजे पाणी कमी झालं की रोगही कमी येतात, कीड कमी येते. ह्या दृष्टिकोनातनं आपण पाहिलं तर औषधाचा खर्च कमी होतो, उत्पादनाचाही खर्च कमी होतो आणि निसर्गाच्या अनुकूल आपण असं वातावरण निर्माण आपल्या शेतामध्ये जर केलं तर आपल्याला जैविक त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळतं आणि जैविक जे काही पिकामध्ये लागतं ते ज्या जमिनीतूनच त्याला मिळतं. हीच निसर्गाची शेती आहे. बळीराजाला शेतीवरच अवलंबून राहून चालत नाही, त्यासाठी काही पूरक व्यवसाय लागतात. मग कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर काही पूरक व्यवसाय असतील, अशा व्यवसायासाठी आपण या कार्यक्रमामध्ये काही नियोजन केलं आहे का? तर या ठिकाणी आपण कुक्कुटपालनाचं पण प्रात्यक्षिक दाखवले. त्याच्यामध्ये कडकनाथ आहे, गिरिराज आहे, हे 2-3 जाती या ठिकाणी आणल्या की ज्या कुठल्याही रोगाला फारसा सहजासहजी बळी पडत नाहीत. त्यामुळे त्याला औषधं द्यावी लागत नाहीत. त्यामुळे त्याच्या जे काही आपल्याला अंड्याकरता असेल किंवा मांसाकरता असेल त्याला ग्राहकाची पसंती खूप मोठी आहे. आणि अशा ग्राहकांच्या पसंतीकरता म्हणून कुक्कुट व्यवसाय करत असताना या गोष्टी प्रामुख्याने आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन व्यवस्थापन आहे, त्याच्यामध्ये दुधाच्या करता म्हणून गाई किंवा आपण ज्या देशी जे ब्रीड म्हणतो त्याचं संगोपन कसं करावं त्याचंही प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्ही दाखवलेलं आहे. त्याचबरोबर शेळीपालनामध्ये अलीकडं मटणाकरता म्हणून एक मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याच्याकरता म्हणून त्याचं संगोपन कसं करायचं, कुठल्या जाती आपल्या हवामानाला, आपल्याकडल्या एकंदर सगळ्या हवामानाच्या प्रादेशिक परिस्थितीला अनुकूल राहतात, अशा प्रकारच्या जाती इथं आम्ही प्रत्यक्षात आणलेल्या आहेत. त्या जाती आहेत. नंतर रेशमी किडे उत्पादनाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयोग राबवलेला आहे. त्याचबरोबर अलीकडं आपल्याकडं नारळ, विशेषतः जुन्नर आंबेगाव या परिसरामध्ये जमिनीचं विभागीकरण खूप झाल्यामुळं छोटे छोटे शेतकरी झालेत, लहान तुकडे पडलेत. त्या ठिकाणी चाऱ्याची पिकं करण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा हायड्रोपोनिक्सचा म्हणजे आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्याच्याकरता प्रात्यक्षिक आहे. ते कपाटासारखं असतं, त्या ठिकाणी आपण मक्यासारखी पीक घेऊ शकतो, त्या ठिकाणी ते मिळू शकतं. त्याचबरोबर जनावरांचं दूध वाढण्याकरता प्रोटीन लागतं. ते प्रोटीनकरता ॲझोलाचा वापर आपण कसा करायचा, पण छोटे ॲझोलाचे पॉन्डसुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या जनावरांचं संगोपन करत असताना कमी खर्चामध्ये दुधाच्या उत्पादनाच्या हिशोबाने खर्च करणं हा किफायतशीर धंदा करण्याच्या दृष्टीने आपण सातत्याने पावलं टाकतो आहे. त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण दाखवत आहोत.
ग्रामोन्नती मंडळ एक सामाजिक बांधिलकी जपत असतं. शेतकरी असो, विद्यार्थी असो, सर्वसामान्य माणसं असो, सगळ्यांचा हिताचा विचार ही संस्था करत असते. या संस्थेच्या वतीने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जानेवारीच्या 6, 7, 8 या 3 दिवस कृषी प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासह 5 नगरसेवक विजयी झाले आहेत. हे विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. पाहुयात याबाबतची काही क्षणचित्रे. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.